कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला माहिती आहे प्रिया, तू याच्याशिवाय एकटी नाही जगू शकत. नाही, बाई सगळं संपलंय आता. काहीच नाही होऊ शकत. गेले ते निघून. ऐक माझं, हे बघ, त्यांच्याबद्दल सगळं खरं कळल्यापासून आणि आपल्या इथं ते ज्या पद्धतीत राहिले त्यावरनं एक गोष्ट नक्की सांगू शकतो. दोघेही भाऊ लय जिद्दी आहेत. तुला इथून घेऊन गेल्याशिवाय ते जाणार नाहीत. जवळपासच असले पाहिजे कुठेतरी. तू एक काम कर, फोन लाव त्यांना. काही आता कशाचाच काहीच उपयोग नाहीये. हा बा नाही ऐकणार आहे. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? आहे ना? लाव मग फोन. अरे पण फोन लाव. प्रिया मॅडमचा फोन. हॅलो. हॅलो प्रीतम सर, तुम्ही कुठे आहात? प्रिया मॅडम, हे बघा, तुम्ही आमची काळजी करू नका. आम्ही सगळे ओके आहोत. तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या आता. तुम्ही आधी सांगा ना कुठे आहात. आम्ही ते गावच्या बाहेर ते मंदिर आहे ना, तिथे आहोत. ठीक आहे, तुम्ही तिथेच थांबा, आम्ही येतोय. प्रिया मॅडम, तुम्ही आता कुठे ते? गावाबाहेर एका मंदिरात थांबलो. हिल्या, अगं पूजेचं ताट पडला हा केवळ एक योगायोग आहे का? तुला माहिती ना दामिनी कशी धडपडी येते. तिच्या हातून कायम अशा चुका होत असतात. श्रीकांत, तू कितीही माझ्या मनाची समजूत काढायचा प्रयत्न केलास ना तरी मला हे सगळं योग्य वाटत नाहीये रे. बघ ना, हळदीची वेळ होत आली आणि अजून यांचा पत्ता नाहीये. तू प्लीज आदित्यला फोन करून बघतोस? येतील ना ते. प्लीज आदित्यला फोन कर, प्लीज. करतो. दे मला. बाबांचा फोन. काय स्पीकरवर टाक. हॅलो बाबा. आदित्य, प्रीतम, तुम्ही ठीक आहात ना? आम्ही ठीक आहोत. काय झालं? तुम्ही निघालात ना? खर तर आम्ही अजून इथेच आहोत. आदित्य, तू कधीपासून इतका बेजबाबदार वागायला लागलास? तुला माहितीये प्रीतमची आज हळद आहे. तुम्ही दोघं इथे आल्याशिवाय आपण विधींना सुरुवात करू शकत नाही. मला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेलाच व्हायला हव्या असतात, हे तुला माहिती नाहीये? विसरलायस तू? हे बघ आई, आम्ही निघणारच होतो. मला काहीही ऐकायचं नाही आदित्य. तुम्ही जसे असाल तसे ताबडतोब निघून या. हो ठीक आहे. गाडी अरेंज झाली की लगेच निघतो. ते असू दे. तुम्ही तिकडे गाडीची व्यवस्था करेपर्यंत हळदीचा मुहूर्त निघून जाईल. मी हेलिकॉप्टर पाठवते. जवळच्या हेलिपॅडला पोहोचा. नको काळजी करू, येतील ते वेळेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.